प्रत्यक्ष न पाहिलेल्या व्यक्तींचा दुसऱ्यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे त्याचं संभाव्य आणि अचूक रेखाचित्र तयार करणं ही अवघड कला पुण्यातील दापोडीतील रहिवासी पोलीस खुशाल वाळुंजकर यांनी आत्मसात केली आहे। कोविडच्या काळात संपूर्ण जग थांबलेलं असताना त्यांनी रेखाचित्राचं विशेष प्रशिक्षण घेतलं आणि त्यांच्या जीवनाला कलाटणीच मिळाली। खून, दरोडा, बलात्कार अशा विविध गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात रेखाचित्रकाराचा मोठा वाटा असल्याचं वारंवार समोर आलंय। सोशल मीडिया, सीसीटीव्हीच्या युगात देखील रेखाचित्रकाराला विशेष महत्त्व आहे। पोलीस पदक विजेते खुशाल वाळुंजकर यांनी 100 पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये काढलेली रेखाचित्रे गुन्हेगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना मदत करतात। कोविडच्या काळात संपूर्ण जग थांबलेलं असताना त्यांनी रेखाचित्राचं विशेष प्रशिक्षण घेतलं आणि त्यांच्या जीवनाला कलाटणीच मिळाली। आता स्वतः आरोपींची रेखाचित्रे बनवून आरोपींचा शोध घेण्यात ते पोलिसांची मदत करतात। मी सांगू इच्छितो की माझी रेखाचित्राची कला कशी मला अवगत झाली। तर शेवटचं रेखाचित्र मी 2000 साली काढलं होतं। माझ्या आजोबांच्या 10वीला एक फोटो मला पाहिजे होता, तर एक जुना फोटो होता, त्याद्वारे मी रेखाचित्र बनवले होते आणि त्यानंतर पुढील 20 वर्ष कसलाही संबंध नव्हता। 2021 मध्ये CID येथे एक गुन्हेगारांचे वर्णन काढण्याबाबत एक कोर्स आला होता, त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि पूर्ण महाराष्ट्रातून माझा पहिला नंबर आला तिथे। आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये माझी कामगिरी बघून माननीय पोलीस उपायुक्त डोळे सर, माननीय पोलीस उपायुक्त भोयटे सर यांनी मला स्वतंत्र ऑफिस पिंपरी चिंचवड आयुक्तालयात दिलं। त्याबरोबरच मी पिंपरी चिंचवड आणि इतर जिल्हे किंवा पूर्ण महाराष्ट्रभर मी रेखाचित्रासाठी मला काम आल्यावर मी स्वतः त्यात भाग घेऊन मी त्यांना रेखाचित्र काढून देत असतो। आणि यामध्ये मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त रेखाचित्रे आता मी प्रत्येक पोलीस स्टेशन किंवा इतर जिल्ह्यांना मी काढून दिलेले आहेत। त्यामध्ये बरेचसे गुन्हे असे पण आहेत जी डिकंपोज बॉडी आहे, जी पाण्यातनं काढून पूर्ण सडलेली बॉडी आहे किंवा जळालेली बॉडी आहे किंवा चेहऱ्यावर दगड ठेचून मारलेली बॉडी आहे। अशा पण चेहऱ्याचे मी रेखाचित्र बनवून आणि ते डिटेक्ट सुद्धा झालेले आहेत। म्हणजे सांगायचा मुद्दा यायचा की रेखाचित्राची मदत खूप प्रत्येक पोलीस स्टेशनला झालेली आहे। बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये ठाणे ग्रामीणमध्ये पण 2 मर्डरच्या केसेसमध्ये माझी रेखाचित्राची मदत झालेली आहे। आणि रिसेंटमध्ये जेजुरी पोलीस स्टेशनला एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता। तिची आजी देखत आजीला मारहाण करून त्या मुलीवर 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला होता। त्यामध्ये माननीय ॲडिशनल SP सर भोयटे सर यांनी मला फोन करून तिकडे रेखाचित्र काढण्यासाठी बोलवले होते आणि त्यामध्ये मी मुलगी आणि आजी ह्या दोघींनी मला सांगून ते रेखाचित्र मी बनवलं आणि अवघ्या काही 2 तासातच त्या आरोपीला जेरबंद करण्यात आलं। महाराष्ट्रच नाही तर भारतामध्ये प्रथम पोलीस रेखाचित्रकार होण्याचा बहुमान त्यांना मिळाला। सामान्य कुटुंबातील संघर्षमय प्रवास करत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी एक खेळाडू ते पोलीस भरती असा प्रवास करत गुन्हे विभाग अंतर्गत घेण्यात आलेल्या छायाचित्रे प्रशिक्षण वर्गात प्रथम क्रमांक मिळवत देशातील आणि महाराष्ट्रातील एकमेव पोलीस असल्याचा मान मिळवला। एका बलात्काराच्या गुन्ह्यात रेखाचित्र महत्त्वाचं ठरलं आणि आरोपी अवघ्या काही तासात अटक झाला। खुशाल वाळुंजकर यांच्या कामगिरीमुळे पोलीस दलाला रेखाचित्रकारामुळे 30हून अधिक गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आल्याचं त्यांनी म्हटलंय। पोलीस दलातील 14 वर्षाच्या कार्यसेवेत विविध सेवा बजावताना कोरोनाच्या काळातील कामाचा ताण कमी असल्याने 5 ते 6 महिन्यांच्या काळात जमलेल्या रेखाटन कलेमुळे वाळुंजकर यांनी पोलीस दलात एक आपली वेगळी प्रतिमा तयार केली आहे। त्यांनी काढलेलं हे रेखाचित्र आरोपींचा कर्दनकाळ बनतंय। न्यूज 18 मराठी, पुणे।